नमस्कार. मी आसावरी इंगळे. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. तसं पाहिलं तर आपला या सेलिब्रिटीशी प्रत्यक्ष काही संबंध नसतो. तरीही चित्रपटांच्या माध्यमातून आपली यांच्याशी भेट होते आणि नाळ जुळली जाते. आणि म्हणूनच यांच्या जाण्याने आपल्याला दुःख होतं. रेणुका आर्ट्स तर्फे या महान कलाकाराला श्रद्धांजली देण्यासाठी हम बेवफा हरगिज न थे पर हम वफा कर न सके हे गीत मी निवडलंय. शालिमार चित्रपटातलं हे गीत लिहिलंय आनंद बक्षी यांनी, तर संगीत दिलंय आर.डी. बर्मन यांनी. गायक आहेत किशोर कुमार. काय गंमत आहे पहा. आनंद बक्षी, आर.डी. बर्मन, किशोर कुमार आणि धर्मेंद्र यांच्यापैकी आज कुणीही या जगात नाहीत. तरीही त्यांच्या गीत, संगीत, आवाज आणि अभिनयाने ते आपल्या सोबतच आहेत असं वाटतं. काही गाणी आपल्या प्रत्येकाशी कुठे ना कुठे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंधित असतात. त्यातलंच हे एक गाणं. चित्रपटात हे गाणं धर्मेंद्र यांनी गायलंय. गैरसमजाचे काळे ढग अगदी घनिष्ठ म्हणवणाऱ्या नातेसंबंधांना क्षणात गिळून टाकतात आणि त्यातून वर्षावतो तो फक्त कटुतेचा. गैरसमज होण्यासाठी क्षुल्लक कारणही पुरेसं ठरतं. वेळेवर हे गैरसमज दूर झाले नाहीत तर मात्र संबंधात कडवटपणा येतो. कधी कधी हे संबंध बिघडतात ते कायमचेच. चित्रपटात एक तरुण कुमार आणि त्याची प्रेमिका शीला यांच्यात असेच गैरसमज निर्माण होतात. कारण शीला कुमारला एका अमेरिकन तरुणीसोबत पाहते. कुमारला वाटतं शीला समजून घेईल, पण तसं होत नाही. आणि काही कारणाने कुमार तिचा गैरसमज दूरही करू शकत नाही. प्रत्यक्ष जीवनातही असं घडू शकतं. समोरची व्यक्ती गैरसमजामुळे दुरावली हे लक्षात येऊनही काही कारणाने आपल्याला गप्प राहावं लागतं आणि गैरसमज वाढत जातात. परिस्थितीपुढे आपण हतबल असतो आणि याची टीस आपल्या मनातून कधीही जात नाही. कुमारचंही असंच होतं. दोघांमध्ये दुरावा येतो. काही दिवसांनी योगायोगाने ते एकमेकांना भेटतात तेव्हा शीला तुसड्यासारखी वाटते. तिच्या डोळ्यात फक्त राग असतो. कुमार तिला काही सांगू शकत नाही. अतिशय दुःखी मनाने तो तिला उद्देशून पण स्वतःशी म्हणतो, हम बेवफा हरगिज न थे पर हम वफा कर ना सके, हमको मिली उसकी सजा, हम जो खता कर ना सके. मी बेवफा नाही, पण मी वफा करू शकलो नाही. मला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळते आहे जो गुन्हा मी केलाच नाही. कितनी अकेली थी वो राहें हम जिन पे अब तक अकेले चलते रहे, तुझसे बिछड़ के भी ओ बेखबर तेरे ही गम में जलते रहे. तूने किया जो शिकवा हम वो गिला कर ना सके. जीवनाच्या मार्गावर तुझ्यापासून जेव्हापासून वेगळा झालोय तेव्हापासून मी एकटाच चालतोय. तुला याची काही कल्पना नाही. पण तुझ्यापासून दूर असलो तरी तुझ्याच आठवणीत झुरतोय. मनाने तुझ्याच पाशी आहे. तू तक्रार करून मोकळी झालीस, पण मी तर तेही करू शकत नाही. किती ती अगती कथा. ओठांवर शब्द आहेत, पण त्यांना बाहेर पडायची परवानगी नाही. काहीतरी आहे जे मन मोकळं करू देत नाही.
तुमने जो देखा सुना सच था मगर कितना था सच ये किसको पता. तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते खरं आहे, पण किती खरं आहे कोणालाही माहित नाही आणि मी सांगूही शकत नाही. कित्येकदा असं होतं, की डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी आभास असतात. सत्य काही वेगळंच असतं. चित्रपट असल्याने यात उलगडा होतो, पण प्रत्यक्ष जीवनात गैरसमजाचा गुंता वाढत जातो. खरं तर गैरसमज दूर होऊ शकतात, पण त्यासाठी एकतर आपला इगो बाजूला ठेवून पुढाकार घ्यावा लागतो आणि दुसरं समोरच्या व्यक्तीचे समोरच्या व्यक्तीची ऐकून आणि समजून घ्यायची तयारी लागते. इथे कुमारला त्याचा इगो नाही, तर दुसरंच कारण स्पष्टीकरण द्यायला अडवतंय. शीलाचाही त्याच्यावर विश्वास नसल्याने ती त्या गैरसमजात वावरते. जाने तुम्हें मैंने कोई धोखा दिया, जाने तुम्हें कोई धोखा हुआ. कुमार म्हणतो, मी तुला धोका दिला की तुला काही धोका झालाय? समजून तर घे. पण डोळ्यांनी पाहिलेलं सत्य आहे हे समजल्याने शीला काहीही समजून घ्यायला तयारच नाही. विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. पण शीलाचा कुमारवरचा विश्वासच उडालाय आणि याचंच कुमारला दुःख होतंय. इस प्यार में सच झूठ का तुम फैसला कर ना सके. प्रेमात खरं खोटं करायची तुला गरजही वाटली नाही. अगं निर्णय घेताना एकदा तरी आपल्या प्रेमाचा, नात्याचा विश्वास करायला हवा होता. कुमारचं दुःख त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे. चित्रपटात कुमारची भूमिका धर्मेंद्रने केली आहे, तर झीनतने शीलाची भूमिका निभावली आहे. धर्मेंद्रने या गाण्याला पूर्ण न्याय दिलाय. गाण्यातला शब्द त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होतोय. या गाण्यात मध्ये मध्ये आदिवासी जिंगल घेतला असल्याने गाण्याला वेगळाच थाट आलाय. झिंगालाला बूम, झिंगालाला बूम, हो, हो. चालही आदिवासी लोकसंगीताशी मिळती जुळती आहे आणि त्यामुळे ती सहज लक्षात राहते. एकूणच गाणं चित्रपटात परिणामकारक आहे. आपल्या नातेसंबंधात, मैत्रीत असं बरेचदा होतं, की आपल्याला म्हणावंसं वाटतं, हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा कर ना सके. हो ना? ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली.